निशिताज मसाले रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. फिश फ्रायसाठी लागणारं कोटिंग आणि त्याचं आपण ही रेसिपी पाहणार आहोत. झटपट, टेस्टी, जरा हटके अशी याची चव असणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. मिरच्या घेतल्या आहेत आपण ह्या 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण आपण सालं न काढता घेतलेले आहेत. हे 2 कांद्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्याची सालं काढलेली नाही आहेत. चिंचेचा बुटुक घेतलेला आहे आपण आणि हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर हे साहित्य आपण आता मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहोत. तर गरजेनुसार त्याच्यामध्ये किंचितचं पाणी घालायचं आहे आणि अशी जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मिक्सर मधून आता आपण हे बारीक करून ही पेस्ट अशी आपली वाटून झालेली आहे. बारीक अगदी वाटून घ्यायची आहे अशा स्वरूपात. तर ही वाटून झालेली आहे आणि आता आपण पेस्ट फिशला लावून घेऊ. तर हे फिशचे तुकडे आपण मॅरिनेट करत ठेवलेले, याला मीठ, हळद आणि लिंबू लावून ठेवलेला मॅरिनेट करत 10 ते 15 मिनिटं. तर हे आपण 2 चमचे घेतलेले आहेत. ह्यामध्ये मिरची आपण घ्यायची आहे. ही मिरची कुठल्याही बेडगी घेतली, काश्मीरी तरी चालते आणि आपल्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त प्रमाणात घ्यायची. तिखट आपल्याला अजून हवं असेल तर त्याच्यामध्ये अजून मिरच्यांचं प्रमाण वाढवायचं. फिशला अशी स्वतःची चव नसते. हे असा मसाला आपण जो लावतो, आलं लसणाची पेस्ट म्हणा किंवा हा मसाला लावतो, त्याच्यानुसारच फिशला त्याचा स्वाद उतरतो. हा मसाला आपण आता वांग्याचे काप, केळ्याचे काप अशामध्ये वापरू शकतो. आता आपण हे तांदळाचं पीठ घेतलंय कोटिंगसाठी. हेही चांगलं लावून घ्यायचं आहे. तळताना हे लावलं जाईल. त्याच्यामध्ये आपण मसाला किंवा मिरची पूड टाकली तरी चालते. तर हे आता आपण मॅरिनेट करून असंच ठेवलं आणि आपल्याला गरज असेल तेव्हा फिश फ्राय केले तरी चालतात. तर असे हे फिश फ्राय आपले क्रिस्पी असे होतात आपल्याला आहे. आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ. अगदी 2 चमचे तेल घालायचं आहे आपण आणि गरम झालं की आपण त्याच्यामध्ये सासूरमई मसाला लावलेला ते आता फ्राय करून घेऊया. तळण्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निशिताज मसाले या रेसिपी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. निशिताज मसाल्याचे सर्व प्रकारचे मसाले खालील दिलेल्या नंबरवर उपलब्ध आहेत. तर हे आपण छानपैकी फ्राय करून घेऊया. प्रकारचे नवीन पद्धतीने वाटण करून फिश फ्राय करून बघाच. मस्त खा, तंदुरुस्त व्हा. पुन्हा भेटूयात नवनवीन रेसिपीमध्ये.